नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही जाळी घेऊन आलो आहे मासे पकडायला. आणि मित्रांनो, यावर्षी काही दरवर्षीसारखं काही मासे भेटत नाहीत. आणि यावर्षी मित्रांनो जरा मासे पकडायला जर कठीण जातात. कारण काय ना मित्रांनो, अजून पाणी पण भरपूर आहे आणि त्यामध्ये हे वातावरण, त्याच्यामुळे मित्रांनो मासे दगडाच्या बाहेर निघत नाहीत. आणि दगडाच्या बाहेर मित्रांनो निघत नाही तर आपल्या जाळ्याला अडकत नाहीत. त्याच्यामुळं मासे भेटणं जरा कठीण झालं आहे. आणि मित्रांनो, आपण 2-3 दिवस झाले येतो आहे, पण मित्रांनो पाहिजे तितके मासे तर अजून नाही मिळाले. आणि आज पुन्हा आलो आहे आणि मित्रांनो सोबत फॅमिली घेऊन आलो. तर आज बराचसा उशीर मित्रांनो, आज नदीवर आपण घालवणार आहोत. तर मित्रांनो बघू आज तरी मासे भेटतात का. आणि खास करून मित्रांनो आज आपण वाईम मासे पकडण्याचा प्रयत्न करू. कारण थोडीशी आज मित्रांनो आपण मास घेऊन आलो आहे, तर ती कुठं यूज करावी हे मित्रांनो महत्त्व प्रश्न पडला आहे. कारण मित्रांनो हे बघा, या दगडांच्यामध्ये मास यूज करायला गेलं तर ते भरपूर लागेल. आणि आपण थोडी मास घेऊन आलो आहे. तर बघू मित्रांनो, या दगडामध्ये एखादी आपल्याला वाई भेटते का, म्हणजे मासे भेटतं का. तर चला मित्रांनो, आम्ही जाळ टाकून घेतो आणि सुरुवात करतो मासे पकडायला. बघू मित्रांनो, आज आपल्याला किती मासे अडकतात जाळाला ते. तर हे बघा मित्रांनो, सुवर्ण, मयंक, जिथे आम्ही पूर्ण फॅमिली आलो आहे, सोबत जाळ घेणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो आज आपण या दगडांच्यामध्ये मासे पकडण्यास मदत करू. बघू याच्यामध्ये मासे आहेत का, आणि असतील तर मित्रांनो आपल्याला कदाचित 1 किंवा 2च भेटणार आहेत. कारण आपल्याकडे जी मास आहे ना ती एकदम थोडी आहे, आणि त्याच्यामध्ये मित्रांनो एवढी जागा आपल्याला कवर होणार नाही. त्याच्यामुळे एखादी भेटली तरी पुष्कळ झाले. आणि वरती जायला तर मित्रांनो वरती खोल पाणी आहे, आणि त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मास यूज करता येणार नाही. त्यासाठी मित्रांनो आपण इथंच यूज करू. आणि खाली मित्रांनो भरपूर मासे आहेत, जाळीवाडीच आहेत मित्रांनो. ते पण त्यांना मासे भेटलेत की नाही हे आपल्याला माहीत नाही. बघू जातात मित्रांनो, दाखवतो त्यांना किती मासे भेटतात. तसेच मित्रांनो किती मासे आपल्याला भेटतात हे तुम्हाला मी दाखवतो. फायनली मित्रांनो आपली जाळ टाकून झालीत आता. आणि आपण मित्रांनो थोड्याशा दगडी चाचपून बघितल्या तर मित्रांनो तिथे एक दगड आहे, अशी पूर्ण पातळ आहे चापटी, त्याच्यामध्ये एक ओल आहे. कदाचित मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला मासे भेटेल असं वाटतं आहे. आणि नाही तर मित्रांनो इथं आणि 1 ते 2च दगड मित्रांनो होईल, कारण आपण थोडीशी मास घेऊन आलो आहे. आणि मित्रांनो आपल्या जाळ्याला मासे पण बऱ्यापैकी लागायला सुरुवात झाले आहे. आणि मित्रांनो हे बघा आपल्याकडे वातावरण, सूर्य मित्रांनो दिसत नाही. आज दुपारचे 2 वाजून गेलेत, तरी पण मित्रांनो हे वातावरण असं. तर मित्रांनो हे बघा दुपारचा टायमिंग झाला आहे आणि एकदम संध्याकाळ झाल्यासारखं वातावरण होऊन राहिलं आहे. आणि मित्रांनो असंच आपल्याकडे 2-4 दिवस झाले सारखं वातावरण होतं आहे. त्याच्यामुळं मासे मित्रांनो जाळायला अडकत नाही. आज पण मित्रांनो अडकतील असं वाटत नाही. आणि सलग मित्रांनो हा आपला 3रा दिवस आहे आपण मासे पकडायला येतो आहे. जाळं टाकतो बरं मित्रांनो, जाळ्यात काय मासे अडकत नाहीत. तर बघू मित्रांनो, आज एका ठिकाणी आपण ना मांज लावून बघितलं आहे, म्हणजे मांज लावले त्या दगडाला. आणि त्या ठिकाणी मित्रांनो अजून तरी बाहेर नाही निघाले. तर मित्रांनो त्याच्यामध्ये भेटेल असं वाटत नाही. तर मित्रांनो आता थोड्या टायमात आपण जाळीच काढून बघू आणि बघू आज किती मासे लागलेत, आणि ते तुम्हाला मित्रांनो दाखवतो. सलग मित्रांनो आपला 3रा दिवसात आपण जास्त म्हणजे आपल्याला जास्त मासे भेटत नाहीत.
आता आपल्याला नाही मित्रांनो या ठिकाणी टोकं मासे भरपूर लागतात कांगळ्याच्यामध्ये. आणि एवढेच मित्रांनो मासे पण लागल्यात जाळ्याला, म्हणजे लागलेले समजतात. हे इथं पण आहेत. तर मित्रांनो बघू आता जाळ काढून घेऊ आणि बघू सगळे मासे आता किती लागले ते. तर बाळा तर वातावरण तर मित्रांनो खराब होत चाललंय, कदाचित पाऊस येईल असं वाटतंय. बघा मित्रांनो आपल्या एका जाळ्याला तर काही नाही, पण या जाळ्याला थोडेफार आहेत. म्हणजे मित्रांनो रोजच्या पेक्षा आज थोडेसे बऱ्यापैकी आहेत मासे. आणि मित्रांनो आपण मांस लागलेली ती काही आपल्याला उपयोग नाही आली, म्हणजे एक पण वाम नाही निघाली. एक छोटी भेटले. चल काढायचं प्रकार बरोबर किती आहे ना. बघा मित्रांनो एकदम छोटे भेटले. आपल्याला अपेक्षा होती मित्रांनो त्या साईजचे वाम नाही भेटले, हे एकदम छोटे भेटले. तर बघा मित्रांनो काढून बघतो किती मासे आहेत आता, नंतर दाखवतो मला पाणी पडत काय. आणि मित्रांनो आपल्याला ते एका जाळाचे मासे लागले होते ते आपण लगेच काढून घेतले, कारण ते मित्रांनो एकदम थोडे लागले होते. आज पण थोडेसे आहेत, जास्त काही नाही लागत. आणि डाकू टाईप मित्रांनो बघतो मासे आहेत. आणि मित्रांनो पाऊस पण पडायला सुरुवात झाली, एकदम थोडा थोडा, जास्त काही नाही पण थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली. तर मित्रांनो आज आपण तिसरा दिवस कंटिन्यू येतो मासे पकडायला. पण मित्रांनो अशा ढगाळ वातावरणामुळे मित्रांनो आपल्याला मासे भेटत नाहीत, त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पण टाकले नव्हते 2-3 दिवस झाले. आणि आज मित्रांनो थोडेसे मासे भेटल्यात, म्हणजे एवढे नाही थोडेसे मासे भेटल्यात. मित्रांनो आपण जी वाम मासे पकडण्यासाठी मास घेऊन आलो होतो, आपल्याला वाम मासे पण नाही मित्रांनो भेटले. तर मित्रांनो बघू आता वातावरण क्लिअर झालं आहे नंतरच आपण फिशिंगसाठी येऊ. आणि बघू मित्रांनो किती दिवसात होतं आहे ते पण. आणि जर का मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा, आणि आपल्या चॅनल नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया मित्रांनो लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.